नमस्कार मंडळी, आनंदी किचन या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसात जेवण मात्र अजिबात जात नाही. पण अशा वेळेस ताटात जर साईड डिश म्हणून काहीतरी चटपटीत असेल तर 2 घास नक्कीच जास्त जातील ना. मग त्यासाठी आज आपण साखर आंबा करणार आहोत. अतिशय झटपट होणारा आणि अतिशय चटपटीत लागणारा आंबट गोड चवीचा साखर आंबा. हा साखर आंबा करण्यासाठी मी इथे राजापुरी कैरी घेतलेली आहे. मला इथे छोट्या कैऱ्या मिळाल्या नाही म्हणून मी एकच कैरी मोठी आणलेली आहे. जवळजवळ अर्धा किलो वजनाची ही कैरी आहे. ही कैरी अगोदर आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याची साल पूर्णतः काढून घ्यायची. इथे आपली कैरी मस्तपैकी सोलून झालेली आहे. आता आपण ही किसून घेऊया. तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला कापलेली कैरी आवडत असेल, त्याचे छोटे छोटे स्लाइस केलेली कैरी आवडत असेल तशीही तुम्ही कापू शकता. मी इथे कैरी किसून घेत आहे. किसताना या कैरीचा बारीक किस होता कामा नये इतकीच फक्त दक्षता घ्या. कैरी छानपैकी आपली किसून झालेली आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये मोजून घेऊया. मोजून याकरता घ्यायची कारण आपल्याला किती पटीने याच्यात साखर घालायची हे ठरवायचं आहे. आता मी इथे जेवढी कैरी बसली आहे बाउलमध्ये त्याच्या अर्धापट साखर घेणार आहे. तुम्ही जेवढी कैरी बसली तितकीच साखर घेऊ शकता. म्हणजे 1 वाटी जर कैरी बसली असेल तर 1 वाटी साखर घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 4 लवंगा घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 दालचिनी घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालूयात. तूप घातल्यानंतर आपल्याला यात लवंगा आणि दालचिनी घालायची आहे. लक्षात ठेवा, हा साखर आंबा करताना गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे. आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला यात कैरीचा किस घालायचा आहे. कैरीमधला मॉइश्चर पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण एखाद मिनिटं कैरी छानपैकी परतून घेऊयात. कैरीमधला मॉइश्चर आता पूर्णतः निघून गेलेला आहे. तर आपण यात साखर घालूयात. साखर घातल्यानंतर आपल्याला हे सतत मिश्रण ढवळत राहायचंय. साखर घातल्यानंतर या मिश्रणाला लगेच पाणी सुटेल. आपण गॅसची आच मध्यम आचेवर करायचे आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय. एक 10 मिनिटातच आपला साखर आंबा लगेच तयार होतो. थोडंसं पाणी सुटायला लागलं की आपल्याला यात अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मिठाने साखर आंब्याला खूप छान अशी चव येते. यानंतर तुम्ही याच्यात वेलची पूड देखील घालू शकता. सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी घातलेली नाहीये. अवघ्या 10 मिनिटात आपला साखर आंबा तयार आहे. या स्टेजला आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण याच्यापेक्षा जास्त जर आटवला तर आपला साखर आंबा चिकट होईल. हा साखर आंबा पूर्णतः गाळ करून एका तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ही करून बघा.